मी आता 100 वेळा सांगून झाले साहेब आम्ही संध्याकाळी लावतो ना. गाळा घे ना भाड्यानी. होत नाही गाळा ना घे. धंदा होत नाही ना साहेब. नाही होत तर नको करू. तिकडे नोकरीला जा होतानी. आगायला पाहिजे ना असं थोडं चोऱ्या मारा नाही करायचं, रस्त्यावर नाही करायचं. जा ठीक. चोऱ्या माऱ्या कर, हे कर, जा चोऱ्या कर. ठीक आहे. बघा मित्रांनो, हा गलचोली एरियामध्ये अतिक्रमण विभागातील पंचे साहेब आहेत. मी जवळपास 2 वर्षापासून गलचोली एरियामध्ये धंदा लावत आहे. हावरे चौक मनमोहन मिठावाल्याच्या बाजूला. जवळपास 2 वर्ष झाले मी धंदा करत आहे. तर हे लोक काय करतात, ठेलेवाले भैया लोक वगैरे सगळे आहेत, सगळे धंद्यावाले. पण अतिक्रमणवाले फक्त माझ्यावरतीच कारवाई करतात, बाकी कुणाचाही माल उचलत नाही. आजूबाजूला ठेलेवाले सर्व आहेत, पाणीपुरीवाले, आईस्क्रीमवाले सर्व आहेत, त्यांना कुणालाही हात लावत नाही. फक्त येणार माझंच माल उचलणार. त्यांचे साहेब बोलतायत की मला बोलतायत की मी मराठी माणूस असून मी धंदा नाही करायचं, दुसऱ्यांनी धंदा करायचं, मी काय जॉब करायचं, मला धंदा करू वाटतं, मी धंदा करू शकतो, मला धंद्यामध्ये आवड आहे. मग हा माणूस बोलतो मला चोऱ्या माऱ्या करा, काय करायचं ते करा, डाका डाला तिकडं, पण धंदा नाही करायचा. म्हणजे असं थोडं असतं साहेब. प्लीज माझा हा मॅसेज जो कोणी असेल मनसे सैनिकापर्यंत पोहोचवा, अविनाश साहेबांपर्यंत पोहोचवा प्लीज. कारण 2 वर्ष झाले मी वेट करतो. कुठेतरी सहनशीलता संपलेली आहे. मी पण